आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव तालुका निपाणी येथे शेतकरी नेते सुनील नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या वतीने खिलारी जातीच्या जनावरांचे भव्य प्रदर्शन सोमवार 29 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तातोबा बसवण्णावर यांनी आयोजित पत्रकार बैठकीत दिली. आयोजित प्रदर्शनात परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन आपल्या उत्कृष्ट खिलारी बैल, गायी व इतर जनावरे प्रदर्शनासाठी आणण्याचे आवाहन शेतकरी संघटनेमार्फत करण्यात आले आहे. या जनावर प्रदर्शनामध्ये शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी, बेळगाव जिल्हा रयत संघटना अध्यक्ष गणेश येलीगार व सदलगाचे परमपूज्य दरीखान आज्जा उपस्थित राहणार आहेत. बोरगाव येथील शिवराय तरुण मंडळ व सहकार मार्केट परिसरात भरवण्यात येणाऱ्या या जनावरांच्या प्रदर्शनामध्ये खिलारी जातीच्या संवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि उत्कृष्ट जनावरांचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांचा गौरव करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच विविध गटांमध्ये जनावरांचे परीक्षण करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही सांगत विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे देऊन गौरवण्यात येणार असल्याचेही संघटनेमार्फत जाहीर करण्यात आले आहे. प्रदर्शनादरम्यान विविध मान्यवरांच्या बरोबर पशुसंवर्धन तज्ज्ञांचे खिलारी जातीचे महत्त्व, संगोपन आणि आरोग्य व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शनही होणार आहे. त्यामुळे या भव्य जनावर प्रदर्शनास पंचक्रोशीतील शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे खिलारी जातीच्या जनावरांच्या संवर्धनाला चालना मिळण्याबरोबरच पशुपालकांना आपल्या जनावरांची गुणवत्ता प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या या उपक्रमाचे परिसरातून नक्कीच गोड कौतुक होणार आहे. आयोजित या पत्रकार बैठकीत शेतकरी नेते सुनील नांगरे पाटील, संघटना अध्यक्ष तात्यासाहेब बसवण्णावर, रमेश मालगावे, राजगोंडा पाटील, अभिनंदन फिरगणावर, शीतल सोबाने, संदीप चिपरे, आदिनाथ जंगटे, शीतल गोरबाडे, आदिनाथ बसवण्णावर, अभय पाटील, भरत हावले, अण्णापाट डकरे, संदीप बसवण्णावर, अमित बसवण्णावर, उदय पवार, अमित माळी, बाबू पाटील, प्रकाश मालगावे, बाहुबली हावले, जमील अत्तार, राजू परगौडर यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे. आज आम्ही इथं मीटिंग घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटने आपलं कर्नाटक बेंदूर 29 तारखेला कर्नाटक बेंदूर, त्या कर्नाटक बेंदुराला खरं सण म्हणजे ते बैलांचं आणि जनावरांचं हे एक चांगलं एक सण म्हणून शेतकऱ्यांचं एक मोठा सण असतोय. हे साजरा करण्यासाठी जनावरांच्या आम्ही सर्वसाधारण एक लहान लेकरांना जपतो तसं आम्ही शेतकरी खिलारी गायरे, खिलारी जनावरं त्यांच्यावर आम्ही लेकरापेक्षा जास्त प्रेम करून आम्ही ह्या जनावरांना जपत असतो. म्हणून ह्या येत्या बेंद्राला त्यांचं भव्य प्रदर्शन ठेवलेले आहे. प्रत्येक खिलारी गायरं आणि खिलारी बैल यांचं जोरात प्रदर्शन ठेवून ह्या सणासाठी जोरात प्रदर्शन ठेवून ह्याचं बहुतेक आम्ही सर्वसाधारण आम्ही आता 4-5 वर्षे करत आले. केव्हा मिरवणूक काढलं, केव्हा प्रदर्शन ठेवलं. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आम्ही हा सण साजरा करतच आलो आहे. त्यापेक्षा आम्ही जरा जोरातच प्रदर्शन ठेवून या शेतकऱ्यांना व लहान यंग पिढींना ह्याचं एक प्रोत्साहन वाढावा. ह्याचं एक प्रोत्साहन वाढून ह्याचं शेतीला जोडधंदा आहे आणि ह्याच्यामुळे शेतीलाही प्रोत्साहन वाढतं आहे. म्हणून हे कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि ह्या दिवशी 29 तारखेला ह्याचं आम्ही भव्य प्रदर्शन ठेवून त्यांना योग्य बक्षीस देऊन त्यांचं मान सन्मान करून सत्कार करून त्यांचं एक आदर सर्व शेतकऱ्यांच्या मनात व शेतकऱ्यांच्या मुलाच्या मनात आदर यावा, ह्या पद्धतीने प्रेम यावा, ह्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी आमचे माननीय खासदार राजू शेट्टी आणि आमचे दरीखान आज्जा आणि कर्नाटक रयत संघाचे राज्याध्यक्ष गणेश येलीगार हे उपस्थित राहणार आहेत. आणि ह्याच्यायुक्त आमच्या आजूबाजूचे निपाणी तालुक्यातील
व चिकोडी तालुक्यातील, रायबाग तालुक्यातील व येथील शिरोळ तालुक्यातील बहुतेक सर्व शेतकरी संघटना व रहित संघ सर्वजण उपस्थित राहून या कार्यक्रमाला जोरात शोभा आणून आम्ही हे कार्यक्रम जोरात ठेवणार आहे. ह्याच्यासाठी सर्व गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपापले जनावरे, खिलारी बैल, खिलारी गायरं, खिलारी पाडी सर्वांनी घेऊन येऊन ह्या कार्यक्रमाला चांगला प्रोत्साहन देऊन भव्य आम्ही कार्यक्रम करूया एवढं सांगून मी माझं 4 शब्द संपवतो. स्थळ जय शिवराय कट्टा व मार्केट यार्ड, सहकार मार्केट यार्ड, बोरगाव. वेळ संध्याकाळी 4 वाजता. नमस्कार. ಸ್ವಾಭಿಮಾನಿ शेतकरी ಸಂಘಟನಾ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ರೈತರು, शेतकरी ಸಂಘಟನಾ ಪ್ರೇಮಿಗಳು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಸುನಿಲಣ್ಣ ಪಾಟೀಲ್, ತಾತ್ಯಾಸಾಹೇಬ್ ಬಸನ್ನವರ್, ರಮೇಶಣ್ಣ ಮಾಲ್ಗಾವೆ, शेतकरी ಸಂಘಟನಾ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಕೂಡಿ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ನಡೆಸಿದ್ದೇವೆ. ಪತ್ರಕಾರಗೋಷ್ಠಿ ಕರೆದಿದ್ದೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಬೋರ್ಗಾಂವ್ದಾಗ ಖಿಲಾರ್ ಹೋರಿಗೋಳ, ಎತ್ತುಗೋಳ ಎಲ್ಲ ಪ್ರೇಮಿಗಳು ಭಾಳ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಸುತ್ತಮುತ್ತ ಹಳ್ಳ್ಯಾಗ ಭೀ ಹೌಸ್ಲಿ ಎಲ್ಲ ಖಿಲಾರ, ಎತ್ತುಗೋಳ, ಆಕಳುಗೋಳ ಎಲ್ಲರೂ ಸಾಕಿದ್ದಾರೆ. ಅತ್ರಕಾರ 29/6/2026 ಕಾರುಣ್ಯದ ನಿಮಿತ್ತ ನಾವು ಭವ್ಯ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದೇವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಬಿನಾ ದಾತಿ ಹೋರಿ, 2 4 6 ಹೋರಿ, ಬಡಾವ್ ಹೋರಿ, ಮತ್ತೊಂದು ಚಾಂಪಿಯನ್, ಮತ್ತೊಂದು ಖಿಲಾರ ಆಕಳು ಜನರಲ್, ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹಲ್ಲ ಇದು ಏನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ಖಿಲಾರ ಆಕಳು ಜನರಲ್ ಇಟ್ಟೊಂದು 5-6 ಪ್ರದರ್ಶನ ಇಡಾರಿದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೆ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ರೈತರು ಭಾಳ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ನಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ ಕಾರಣ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ತಲುಪಿಸಲು ಸಲುವಾಗಿ ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ನಾವು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲ ಜನರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೆಮ್ಮೆ ತರಬೇಕಾಗಿ ನಾ ಬಯಸ್ತೇನೆ. नमस्कार. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता शीतल सोबन या नात्यानं बोलतो की येणाऱ्या 29 तारखेला 29/6/2026 रोजी बेंद्रानिमित्त बोरगाव नगरीमध्ये हे सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा भव्य खिलार, पाडी, बैल व गैरांचं प्रदर्शन आम्ही आयोजन केलेलं आहे. या प्रदर्शनाचं केंद्रबिंदू आमचे मार्गदर्शक व जय किसान सोसायटीचे संस्थापक चेअरमन, शेतकरी नेते माननीय श्री सुनील काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने आम्ही करत आहोत. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी खासदार व शेतकऱ्यांचे नेते, शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकऱ्यांचे आराध्यदैवत माननीय श्री राजू शेट्टी साहेब यांनी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर कर्नाटक रहित संघाचे राज्याध्यक्ष गणेशाना येळगार, तसेच कर्नाटक रहित संघटनेचे गौरवाध्यक्ष दरिका नज्जा यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम जय शिवराय तरुण मंडळ कट्टा व बोरगाव सहकार मार्केट बोरगाव इथं हे कार्यक्रम करण्याचं आयोजन केलेलं आहे. आणि 5 ते 6 गटमध्ये हे प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. पहिला गट बिनदाती खिलारपाडी, त्यानंतर दुसरा गट दुस्सा, चौसा आणि 6 दाती हे सगळं मिळून एक गट ठेवलेला आहे. त्याच्यानंतर बडाव बैलांचा गट, त्याच्यानंतर चॅम्पियन बैल, त्यानंतर चॅम्पियन गैरं, सर्व हे गट खिलारच राहतील. आणि अखंड कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा व बेळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी, बैलप्रेमींनी ज्यांची जनावरं आहेत त्यांनी घेऊन येऊन दुपारी 3 वाजता आम्ही हे कार्यक्रम चालू करणार आहे. 29 तारखेला 3 वाजता सगळेजण येऊन मोठ्या संख्येनं शेतकरीसुद्धा यायचं आहे, बैल शौकीनींनीसुद्धा यायचं आहे. अगदी चांगल्या पद्धतीने सगळेजण येऊन कार्यक्रमाला शोभा आणावी एवढं मी बोलून माझं 2 शब्द संपवतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.